तर बघा मंडळी, आता आपण आलेलो गोपाळकृष्ण आलीत आलेलो आहेत. तर जाऊ आता आपण गोपाळकृष्ण आलीत आणि बघू त्यांचा जल्लोष म्हणून किती चांगला आहे ना, किती नाही. दरवर्षीप्रमाणे चांगलाच असतंय. तर आता ह्याही वर्षी पण चांगलाच आहे. तर बघूया आपण जाऊ आता तिकडं.
हाय गायस, तर बघू शकता तुम्ही आता बघा फुगं बिगं आपण फुगवलेलं आहे, लाईनी बनवल्या ऑलरेडी आणि आता लाईनी आहेत ना त्या आपण याला अटॅच करू आणि बसवू बरोबर. तर बघूया आता जसं जमते तसं आपण करू आणि होईल एकदम व्यवस्थित. तर बघत राहा तुम्ही आणि असंच करत राहा. आणि आत्ता आपल्या गोपाळकृष्णाची हांडी आहे ना ती फोडायला सुरुवात केलेली आहे, पण तिकडं आपण नाही झालं कारण की आता आपला जो 5 ब्रदर्सची हांडी आहे ना ती पहिले करणार आहेत. नंतर आपण जर तिकडची आपल्याला जर व्हिडिओ भेटली तर आपण तिकडची व्हिडिओ आहे तर अपलोड करू. तर चला मंडळी आता बघूया तो एवढी मोठी लाईन झालेली आहे, भरपूर मोठी लाईन झालेली आहे. तरी अजून आम्हाला 4 पाकिटं झाली संपली, अजून 2 पाकिटं सांगितलेले आहेत आम्ही, ते आता सुशील घेऊन येते. तोपर्यंत आपण हे एक माल लावून ठेवू. तर चला मंडळी बघत राहा तुम्ही.
घागर उतानी रे गोपाळा तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा अरे गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा यशोदेच्या तान्या बाळा अरे टोली बना के निकले गोले करने को हुड़दंग गोविंदा के दिन सब हो गए हैं गोविंदा के संग अरे समझे हर तरफ है ये शोर हर तरफ है ये शोर आया गोकुल का चोर आज हम लोग मस्ती करेगा आज हम लोग मस्ती करेगा कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े आज गड़बड़ घोटाला चलेगा हर तरफ है ये शोर आया गोकुल का चोर आज हम लोग मस्ती करेगा कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े आज गड़बड़ घोटाला चलेगा गाना गाना काय गाना गाना गाता काय तर बघा मंडळी आता आपण हांडी फोडायला सुरुवात करतो तर मी एन्जॉय करा मंडळी बैलगाडा पाटलांचा Guys, yeah, guys. Guys, kawal ya.
हातात बैला आमचं जगतोया खेळ बैला गाड्याचा घाटामध्ये हिशोब तोया धुळ उडवून एका वाद्यामध्ये पडतोया तुम्ही नाद आमचा सोडा पाटलांचा बैल तर बघा मंडळी, अशा प्रकारे 2024 दहीहंडी 16 आता जर आम्ही हंडी फोडण्याचा कार्यक्रम करतात तर बघूया. पहिलाच हितेश हंडी फोडणार आहे तर तोच म्हणजे आता त्याला प्रश्न पडला असेल बरं की मला खांद्यावर कोण घेईल, तर तसाच झालेला आहे. आता बघूया आमचा मोठा भाई म्हणजे आतिश भाई आमचा तोच पहिले हितेशला खांद्यावर घेते. तो बिसा डबलचाच म्हणजे 2-1 असं ह्यामध्येच खांद्यावर घेते तर त्याला उचलत नाही. आता करायचं काय, मग शेवटी आम्ही केला सांगितलं की बाबा तसं नको, आपला तिघांचा थर म्हणजे 3 जण उभं राहावा आणि नंतर तिघांच्या वरती एकाला उभा ठेवू. तर अशा प्रकारे गोविंदा फोड्याचं काम हितेश करते. तर बघूया आता. बघा एकटा उचलण्याचा प्रयत्न करते पण एकट्याला अजिबात उचलत नाही, कारण की असला मोठा आमचा हत्ती कसं काय एकटा उचलेल. शेवटी झाला, पाडला त्याला. आणि आता आम्ही शेवटी 3 जण मिळून थर करायचा आणि नंतर मग फोडायचा प्रयत्न करू. तर चला मंडळी, बघत राहा असंच आणि लय मजा येणार आहे दहीहंडीला. तर मंडळी, अशा प्रकारे पहिली हंडी फोडलेली आणि आता दुसरी हंडी फोडण्याचं काम आहे ते म्हणजे अक्षय पाटील 046 यूट्यूबर. तर बघूया आता माझी बारी आहे हंडी फोडायची. तर बघूया, मला हितेशच एकटा घेणार आहे खांद्यावर आणि त्याच्याच खांद्यावरून मी हंडी फोडणार आहे. तर बघूया आणि तुम्ही असंच बघत राहा, व्हिडिओ स्किप नका करू, हंडीची मजा घ्या. तर मंडळी, आता तिसरी हंडी फोडणार आहे तो म्हणजे सुशील. तर बघूया, पहिल्यांदा सुशील आहे ना, म्हणजे तो आमच्या आर्यांसला खांद्यावर घेऊन पहिले फोटो काढायचा आहे, कारण की का त्याला हंडी फोडायची होती म्हणून त्याचा हात काय पोचत नाही. त्याच्यामुळे त्याला मी सांगितलं की फक्त त्याला खांद्यावर घेऊन उभा राहा, तेवढंच फक्त सांगायचं होतं. पण माझ्या खांद्यावरती एवढा बार आलेला तर मी त्याला टाकू पण शकत नाही, कारण की वरती आमचा बाबू होता त्याच्यामुळे. तर बघूया, आता घेतलेलं आहे बाबूला त्यांनी, सुशीलनी, आणि आता त्याच्या खांद्यावरती ठेवल त्याला आणि नंतर मग पूर्णपणे प्रयत्न करेल तो हंडी फोडायचा. तर बघूया, चला तर बघून घ्या तुम्ही. आणि नंतर मग ते तसं झाल्यावर नंतर मग सुशील हंडी स्वतः फोडणार आहे. तर बघूया, तुम्ही असंच बघत राहा आणि व्हिडिओ स्किप नका करू मित्रांनो. तर भरपूर मेहनत आहे आपल्या व्हिडिओसाठी. तर चला, एक लाईक तर बनते.
अरे बाबा बस झाला, उतर, नाचू नको नाही तर कोसलवीन तुला. आधीच बाहेर आलंय माझ्या खांद्यावर. उतर लवकर. तर मंडळी तुम्हाला असं वाटत असेल की फायबर्समध्ये आऊ कसं काय? आऊ त्यामधले आलं आहे, म्हणजे आऊ आमच्या सगळ्यामध्ये असतो त्याला म्हणून त्याला घेतलं आहे. ते शेतीची हांडी आहे ना, तो आऊ फोडणार आहे. तर बघूया, टेबलचा एक्का घेतलेला आहे हितेशने. तर आता बघू, आणि टेबलचा एक्का घेऊन आऊवरती चढून हांडी फोडणार आहे. तर त्याचा आता पण प्रयत्न बघूया कसा आता आऊ हांडी फोडते तो. आणि आता हा आऊ आहे ना तसाच खांद्यावर राहून मस्त की हांडी फोडते. तर बघू शकता तुम्ही. तर मंडळी आता शेवटची हांडी राहिलेली आहे, म्हणजे 5वी हांडी. ती आता हे देवेश फोडणार आहे, कारण की हितेश आहे तो देवेशला खांद्यावर घेणार आहे आणि देवेश हांडी ती फोडणार आहे. मधीतली हांडी होती ती देवेशनेच बुक केलेली. मी फोडीन शेवटी घे फोड जा. मग शेवटी त्यांना देवेश गेला फोडायला आणि देवेशच फोडणार आहे ती हांडी. तर बघूया. आणि आमचा भाई सांगते नको आता नको फोडायला. अरे बाबा तुला नाही माहीत, कामाला जाऊ उद्या सकाळचा, फोडू दे न जाऊ दे बाबा लवकर. तर चला फोडायला सुरुवात केलेली आहे आणि बघूया. आता देवेशला मस्त चढवलं आमच्या भाईंनी हितेशच्या खांद्यावर. आणि बघत राहा तुम्ही याचे सगळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. तर मंडळी अशा प्रकारे 5ची फायबर्सच्या हांड्या त्या फुटलेल्या आहेत. आणि 2024ला इथेच आता बाय बाय करू आपण, कारण की पुढच्या वर्षी असाच जल्लोष घेऊन येतो आम्ही आणि तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा. तर चला मंडळी, ह्या ब्लॉगला आता इथे मी एंड करतो आहे. आणि व्हिडिओ कशी आहे कशी नाही ते कमेंट मारा आणि नक्कीच व्हिडिओ ही शेअर करा, कारण की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर कराल तर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त जणांकडे जाणार. तर चला मंडळी, ओके, गुड बाय, बाय बाय.